माझ्या आत्म्यापर्यंत हा फ्रेग्रन्स पोचलेला आहे. तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. फेस्टिव्ह सीझन आलेला आहे आणि फेस्टिव्ह सीझन म्हटल्यावर गेटिंग रेडी, मेकअप करणं वगैरे तर होतंच. आणि स्पेशली मला आजकाल काजळ लावायची खूपच अशी चूल झालेली आहे. प्रॉब्लेम हा होतोय की मी युजली डबल क्लेन्स करते युझिंग मिसेलर वॉटर. ऑइलवाल्याने डबल क्लेन्स करूनही माझं काजळ जे आहे ते पूर्णपणे निघत नाही. दुसऱ्या दिवशी थोडेसे असे पॅन्डा आईज झालेले असतात. तर म्हणून मी म्हटलं की क्लेन्झिंग बाम येतो, तो आपण ट्राय करूया. आणि मी पहिल्यांदा क्लेन्झिंग बाम मागवलेला आहे. अशी काचेची बरणी आलेली आहे आणि एक स्पॅच्युला आलेला आहे. माझ्या आत्म्यापर्यंत हा फ्रेग्रन्स पोचलेला आहे. एवढ्या फ्रेग्रन्सची गरज नव्हती डॉट अँड की. तो टिपिकल स्ट्रॉबेरी फ्रेग्रन्स कसा असतो तोच आहे हा. आता व्हिडिओसाठी मी हे लावते, नाहीतर मी असा घट्टसा पोनी बांधला असता. तर खूप जणांना हा प्रश्न असतो की आपण क्लेन्झिंग बामच्या ऐवजी वॅसलीन वापरू शकतो का. आय डोंट नो. आता हे मी खूप घेतलंय की बरोबर घेतलंय की काय बघू. तर वॅसलीन जे आहे ते सेमच तसं काम करणार, मेकअप तुमचं अशाच प्रकारे काढणार. इट इज नॉट रेकमेंडेड, कारण क्लेन्झिंग बाम स्पेशली मेकअप रिमूव्हलसाठी बनवलेले असतात. आणि ह्याने एकदा तुम्ही मेकअप काढल्यानंतर पाण्याने वॉश केल्यावर हे क्लीन होतं. ॲडिशनल असं फेस वॉश वगैरे वापरायची तशी गरज लागत नाही. बट दॅट इज नॉट द केस विथ वॅसलीन. वॅसलीन जे असतं ते पाण्याबरोबर इमल्सिफाय होत नाही आणि म्हणून ते काढणं इज अ बिट डिफिकल्ट. त्याच्यामुळे तुम्ही ट्राय करू शकतात, बट म्हणेल की क्लेन्झरच वापरा. ओके. जेव्हा मी मिसेलर वॉटर वापरते, स्पेशली अराउंड माय आईज, मी हे नोटीस केलं आहे का ते कॉटन पॅड्स आहेत ना, ते स्किनला थोडंसं इरिटेट करतात, खरचटल्यासारखं वाटतं. तसं नाही वाटत आहे. तुम्ही बघितलं असेल मी चक्क हे असं चोळलं आहे माझ्या डोळ्यांमध्ये आणि माझ्या डोळ्यांना अजिबात इरिटेशन झालेला नाही आहे. ओके. सो मी फक्त पाण्याने तो बाम धुवून आली आहे. बिकॉज आय हॅव ड्राय स्किन मे बी, म्हणून असं वाटतं की आता मला फेस वॉशची गरज तर नाही आहे. बट जर तुमची ऑइली स्किन वगैरे असेल तर आय सजेस्ट तुम्ही फेस वॉश करा. आणि काजळ आणि आयलायनरचं म्हटलं तर मला असं स्क्विकी क्लीन दिसतं तर आहे. पॅन्डा आईज मला येतात की नाही ते मला थोड्या वेळाने, थोड्या तासांनीच कळेल. बट फॉर नाव दिस प्रॉडक्ट इज ग्रेट. पण खरंच अशी स्किन खूप छान फील होते यार. म्हणजे की क्लीन आहे पण अजिबात ड्रायनेस नाही आहे आणि चिपचिप वगैरे पण नाही आहे. हायली रेकमेंडेड. स्पेशली आता बिकॉज विंटर सीझन आलेला आहे आणि विंटरमध्ये एनिवेज स्किन थोडीशी ड्राय होते. पण मी जबरदस्त असे असं चोळलं आहे, त्याच्यामुळे मला थोडंसं असं धुरकट दिसतंय मध्ये मध्ये.